सृष्टि असोसिएशन उनका मांगना मान्य करो। किसान सपना आगे बढ़ो, किसान सपना आगे बढ़ो। सृष्टि असोसिएशन सृष्टि असोसिएशन नमस्कार, मी सुरेश पटनायक, आपल्या सृष्टि असोसिएशन ज्येष्ठ सल्लागार म्हणून गेली 3 वर्ष आम्ही काम करतोय। आमच्याच बरोबर काम करत असलेले आमचे सर्वस्वी ज्यांनी आपलं पूर्णपणाला लावून सृष्टि असोसिएशनचे आमचे अध्यक्ष जे आपले ज्युनियर आर्टिस्ट आहेत, आज गेले कित्येक वर्ष त्या ज्युनियर आर्टिस्टला अत्यंत वागणूक मिळत नाही। सृष्टि असोसिएशनच्या माध्यमातून सेटवर जाताना ज्या त्या बंधू आहेत, जे का महिला आहेत, त्यांना सेटवर विचित्र प्रकारची घाणेरडी प्रकारे वागणूक दिली जाते। आणि सगळ्यात गोष्टी म्हणजे जे मजुराला पण 600 रुपये मिळतात, आज सिनेसृष्टीच्या ह्या ज्या महिला आहेत त्यांच्यावर पूर्णपणे याचं रोजगार आहे, पोट आहे। आज या महिला सकाळी 6 वाजता निघतात, संध्याकाळी 7 वाजता बाहेर पडतात आणि सगळं बाहेर पडल्यानंतर त्यांना दिवसाला 500 रुपये दिले जातात आणि दिवसाला 500 रुपये ते पण त्यांना वेळेवर मिळत नाही। आज आपल्या शासनाकडून करोडो रुपये खर्च केले जातात, शासनाच्या बहिणीसाठी 2100 रुपये दिले जातात। मग या सरकारकडून आता या उपोषणाच्या माध्यमातून आमचं एक मागणं आहे की हे जे जीवन जगतायत या महिलांना कमीत कमी दिवसाचा रोजगार तरी कमीत कमी पर डे 1000 रुपये मिळाला अशी आमची मागणी आहे। आणि त्यासाठी आमचे अध्यक्ष सिनेसृष्टीचे ते आपल्याला याबद्दलचं अजून जास्त सविस्तर सांगतील। मी सिनेसृष्टीचे अध्यक्ष निशांत सकपाळ, जो असंख्य माझ्या फिल्मी कलाकारांच्या व्यथा मांडण्यासाठी सतत 3-4 वर्ष झगडत होतो। त्यानंतर सरकारने हा GR पास केला, ज्या काही सुविधा मिळाल्या पाहिजेत त्याच्यासाठी, पण त्या GR वरती सरकारने आजपर्यंत किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी कुठलीच अंमलबजावणी झालेली नाही। आमच्या तशाच त्या व्यथा आम्ही मांडत राहिलो अक्षरशः, आणि ना कामगार आयुक्तांनी दखल घेतली, ना फिल्म सिटी महासंचालकांनी दखल घेतली। त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे त्या कामगार आयुक्ताचं पण निलंबन झालं पाहिजे, फिल्म सिटीच्या संचालकाचं पण निलंबन झालं पाहिजे आणि हा सरकारी GR लवकरात लवकर हे हप्ताभरात अंमलात त्याच्यावरती अंमलबजावणी झाली पाहिजे, एवढीच आमची सरकारला विनंती आहे।